ला बिलॉंग करणारा खेळाडू पाहायला मिळतोय, तर गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत चिरल्याचे शुभम पाटील यांना पण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेटमय वातावरण, पाऊस आहे आज आणि आता जरी थोडासा वेग मंदावला असता तरी सकाळपासून तो धोधो कोसळतोय, रात्रीही कोसळला, परंतु कितीही पाऊस पडला तरी हे क्रिकेट काही थांबणार नाहीये. हे क्रिकेट असंच अविरतपणे सुरू राहणार आहे, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे आणि पावसाळी क्रिकेटची एक वेगळीच मजा आहे. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला हा डाव संपवायचा, याची देखील नोंद घ्यायची आहे, कारण अगदी शिस्तीचं पालन करत देखील आपल्याला या क्रिकेटला खेळायचं. एजाज कुरेशी इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. भारतीय टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार आज दाखल झाला याचा आयकॉन. दुसऱ्या बाजूला ऋतिक पाटील, हे दोन आयकॉन आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एका बाजूला अलिबागचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला दुतुम कुंडेवाळ. पंचांचा इशारा आजच्या दिवसाच्या सुरुवातीचा. पहिलं षटक मात्र या ठिकाणी पाहायला मिळते शुभम पाटील यांच्या हातामध्ये. चिरले गाव, तालुका उरण. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत मृणाल वर्सोलकर, अलिबागच्या कोळीवाड्यातील असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय बॅटिंगसाठी. पाऊस आहे, पावसाची क्रिकेटची खऱ्या अर्थाने मजा सुद्धा पावसातच आहे आणि होते आजच्या दिवसाला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर एफर्ट्स लाजवाब असं वाटलं होतं एका क्षणी. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे निघालाय, परंतु त्याच वेळेला त्या ठिकाणी काय एफर्ट्स केलेत. निहार मात्र त्या ठिकाणी होते. या बॉलला अडवण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला. चिखल होतं, पाणी होतं, त्याच्यात सुद्धा त्यांनी केलेले एफर्ट्स लाजवाब पाहायला मिळाले. षटकार आहे की नाही आपल्याला माहिती नाहीये, परंतु एफर्ट्स लाजवाब होते आणि एफर्ट्स साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. यस, तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आलेली आहे. पहिल्या बॉल पासून धमाके सुरू झाले. बेस्ट वर्सेस बेस्ट. बॅटरने बेस्ट दिला तर फिल्डरने सुद्धा बेस्टच दिलाय. आणि बॉल अडवलाय. वा, कौतुक करावं लागेल त्या ठिकाणी निहार यांचं. पहिल्याच प्रयत्नामध्ये चिखल, पाणी याची तमा नाही केली. मी आज मैदानात उतरलोय, मला काहीतरी करायचंय आणि निहार कडून मात्र जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली. वा 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 वा, काळजी घ्या. आणि आपल्या टीमसाठी सुरुवातीलाच मात्र क्षेत्ररक्षणातून एफर्ट्स दिलेले आहेत. मुळेखंडचे असणारे निहार, याही गावाला क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला बॉल अगदी उसळी घेताना पाहायला मिळाला. योग्य टप्प्यावर होता हा बॉल. उसळी घेतली आणि पाठीमागे जाईल. बायच्या स्वरूपातील या धावा कळवले जातात. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. क्वालिटी क्रिकेट पहा. सगळ्यांना विनंती आहे, आपण आपले 100% तर द्यायचेच आहे. आपल्या शरीराची काळजी देखील घ्यायची. इजा होणार नाही याची काळजी आपण स्वतः घ्यायची. 3 धावा धावफलकावर एमडी वॉरियर्स अलिबाग. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर 11 आपल्याला दुतुम कुंडेवाळ पाहायला मिळतोय. आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचा संघ एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्ट्राईकवर आता येताना पाहायला मिळत आहेत एजाज कुरेशी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. त्या ठिकाणी थर्ड मॅनच्या दिशेने बॉल मार्गस्थ होईल आणि एजाज कुरेशी यांची सुरुवात झाली आहे. पहिलाच बॉल त्यांनी खेळला आणि पाठवला सीमा रेषा पार. चौकार. मैदान अतिशय सुंदर आहे. विशेष म्हणजे आउटफील्ड पण देखील अगदी एकसारखी आपल्याला पाहायला मिळते आणि इजा होणार नाही याची काळजी सुद्धा आयोजकांनी घेतली. एवढं सुंदर मैदान आहे पारगावचं. सुरुवात मात्र या ठिकाणी एजाज कुरेशी यांनी आता चौकाराने केलेली आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये पांढऱ्याच्या कोलगेट मैदानामध्ये मात्र मोटरसायकल सुद्धा एजाज कुरेशींनी पावसाळी क्रिकेटमध्ये जिंकली होती. टेनिस बॉल क्रिकेट तर मोठ्या प्रमाणावर गाजवलंय. अकुटप्प्याचा बॉल, उसळी थोडीशी जास्त होती. पाठीमागे एसटी रक्षक एफर्ट्स दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात ऋतिक. आणि उसळी आहे आणि पंचांनी मात्र या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि प्रेक्षकांना उत्कंठ असते कधी मॅच सुरू होते. कधी एकदा आम्ही मैदानात जातोय, नाहीतर युट्यूबला मॅच पाहतोय आणि 24 लाईव्ह इव्हेंट्सवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. आता सकाळी यावेळेला एजाज कुरेशी यांच्या बॅटमधून आलेला फटका फसलाय बॉल हवेमध्ये. बॉलची एका बाजूला जर पाहिलं तर तिकडे जे क्षेत्ररक्षक होते मिडॉनचे, ते मात्र वेगळ्या दिशेने निघाले होते, परंतु काय कॅच पकडली आहे. दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने इकडे सावरला आणि मोठी विकेट. एजाज कुरेशी आउट. आता घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग.
एजाज कुरेशी नावाचं वादळ सुरुवात झाली आणि त्यानंतर लगेच शांत करण्यात देखील यशस्वी राहिले गोलंदाज. पहिलं षटक शुभम यांना का दिलंय त्यांनी देखील त्या ठिकाणी दाखवलं. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर सध्या 8 आहे आणि पहिली विकेट मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. प्रसाद पाटील अशिरेगावची खेळाडू मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या गावाला देखील परंपरा आहे किंवा इतिहास आहे क्रिकेटचा, पण प्रत्येक गावाने एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मग संघाच्या माध्यमातून, खेळाडूंच्या माध्यमातून, आयोजनाच्या माध्यमातून, काही गोलंदाजांच्या माध्यमातून, काही फलंदाजांच्या माध्यमातून, काही क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून, काही कॅप्टनच्या माध्यमातून, अशी प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये चर्चा होते. त्या गावाच्या नावाची, त्या गावाच्या खेळाची चर्चा होताना पाहायला मिळते. आणि आज मात्र विविध गावातून, विविध तालुक्यातून खेळाडू मात्र दाखल होताना पाहायला मिळत आहेत. या पनवेल तालुक्यातील पारगाव गावामध्ये. बाजूलाच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मात्र आता काही दिवसातच सुरू होईल, परंतु या जुन्या आठवणी मात्र गावकऱ्यांच्या नक्कीच स्मरणात राहतील. या ठिकाणी माझ्यामध्ये आकाश यांच्या पहिल्या स्पर्धेला मी आलो होतो. पारगावची जी प्रीमियर लीग झाली होती ती आता एअरपोर्टमध्ये गेले कदाचित. उसळी होती या बॉलला, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु नो बॉल. पुन्हा एकदा बॉलने जास्त उसळी घेतली आहे. नो बॉल घोषित केला गेलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा संपूर्ण परिसर बदललेला आपल्याला जरूर पाहायला मिळेल, परंतु गाव पण टिपकून ठेवण्याचं काम मात्र आपण सातत्याने कराल. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता चांगल्या ठिकाणी चेंडूचा टप्पा पाहायला मिळाला. या खेळपट्टीला बाउन्स थोडासा जास्त आहे. वेग आणि ज्यावेळेला ओला बॉल खेळपट्टीवर पडतो ना तो जास्त बाउन्स होतो. ओला बॉल खेळपट्टीवर पडतो ना त्यावेळेला तो वेगातही येतो आणि त्याच्यामुळे खेळायला तो थोडासा अडथळा देखील निर्माण होताना पाहायला मिळत असतो. 9 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला फक्त दिशा दिली. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. युक्तीचा वापर केला या ठिकाणी आणि बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. 4. लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नाव मात्र या आंतरराष्ट्रीय विमानतळाला ज्या वेळेला लाभेल आणि ते ज्या वेळेला या ठिकाणावरून आंतरराष्ट्रीय विमाने उड्डाणं घेताना पाहायला मिळालं आणि अभिमानाचा क्षण असणार आहे. कारण सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेलं हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं आणि सगळ्यांच्या हृदयावर राज्य देखील करताना पाहायला मिळालं. तर जावेद मॅचच्या दिशेने पहिली ओव्हर मात्र या ठिकाणी संपलेली आहे. 13 धावा म्हणजे पाऱ्यापैकी राहिले दोन्ही संघांच्या बाजूने. एक विकेट आली आहे, याकरता गोलंदाजी करणारी टीम खुश असेल आणि 13 धावा झाल्यात, याकरता फलंदाजी करणारी टीम खुश असणार आहे. जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा एका बाजूला जर पाहिलं तर मृणाल वर्सोलकर पाहायला मिळतात, दुसऱ्या बाजूला प्रसाद पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात येतात आदित्य पाटील. बामण डोंगरी संघासाठी देखील जबरदस्त कामगिरी आणि गेल्याच आठवड्यात जर पाहिलं तर अगदी मान्सून ब्लास्ट मध्ये देखील हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला होता. चांगली कामगिरी करतायत. गावागावातील खेळाडू आता पुढे येऊ लागलेले आहेत. या पहिला स्ट्रोक खेळलाय खरा, मृणालच्या बॅट मधून फटका येताना पाहायला मिळतोय आणि जाईल मात्र बराचसा लांबवर. जा शोधून आणा बॉल. 6. षटकार मारलाय. दुसऱ्या षटकाची जशी सुरुवात झाली ना, मृणाल यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळालाय. थोडाफार प्रमाणात का होईना खेळपट्टीवर पावसाचं पाणी पडतंय. याही परिस्थितीमध्ये बॅटिंग करणं, बॉलिंग करणं, फिल्डिंग करणं किंवा अंपायरिंग करणं हे सोपी गोष्ट नाहीये, परंतु हे सगळं काही या ठिकाणी दर्जेदार पाहायला मिळते आपल्याला. यावेळेला थोडासा अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न राहिला. बॉलला जर पाहिलं तरी या ठिकाणी या स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलंय, त्या ठिकाणी 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. याच मैदानातून, याच मातीतून आकाश तारेकर पुढे येताना पाहायला मिळाले आणि अगदी दुबई कतार गाजवताना पाहायला मिळाले आणि अगदी भारताच्या कानाकोपऱ्यात जाताना पाहायला मिळाले. आणि हे सगळं करत असताना जर पाहिलं तर अगदी ISPL सारखी स्पर्धा सुद्धा गाजवताना पाहायला मिळाले. ग्रामीण क्रिकेटने दिलेलं हे एक मोठं नाव आज मात्र अखिल भारतीय क्रिकेटमध्ये देखील आदराने घेतलं जातं, तेच पारगाव. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता. एक झलक दाखवली विशाल जितेकर यांनी. अशा प्रकारचे फटके या मैदानात खेळले जाऊ शकतात. परवा स्ट्रोक आपण पाहिला
आणि अगदी सुपला पद्धतीचा हा स्ट्रोक या त्यांनी सादर देखील केला होता. काल श्रेयस कदमने तर आणखी एक वेगळ्या पद्धतीचा स्ट्रोक या ठिकाणी खेळला. 20 धावा धावफलकावर आहेत. वेगवान मारा समोर होताना पाहायला मिळतो आदित्य. यावेळेला पुन्हा एकदा प्रसाद यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केलाय. खेळपट्टीचा म्हणजे क्रिकेट तुम्हाला परिस्थितीचा अंदाज घेऊन खेळावं लागतं. खेळपट्टी काय आहे, बॉल कशा प्रकारचा आहे, मैदान कशा प्रकारचं आहे, पाऊस आहे की नाही आहे, बॉल ओला आहे की नाही आहे, आणि या सगळ्या वातावरणाचा अंदाज घेऊनच तुम्हाला क्रिकेट खेळावं लागतंय. आणि प्रसाद यांनी ती भूमिका तरी सध्या घेतली आहे. आक्रमणाची भूमिका मृणालवर दिली आहे, तर स्ट्राईक रोटेट ठेवण्याची भूमिका मात्र सध्या प्रसाद घेतात. आणि हे करत असताना धावाही सुरू राहतील याची काळजी हे दोन्ही खेळाडू घेत आहेत. 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रायगड प्रीमियर लीग पावसाळी रबर बॉल स्पर्धा. यावेळेला पुढे केला होता बॉल आणि समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय. बॉल कॅच पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चांगला राहिला, परंतु कॅच होऊ शकत नाहीये. आणि त्या उलट 2 धावा मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न यशस्वी देखील होताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे जाते आहे. आणि इकडे जर पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर. नक्कीच आकाश तारेकर, विशाल जेतेकर, तेजसजी म्हात्रे असतील, त्याचबरोबर जर पाहिलं तर संदेशजी पाटील, हे सगळे या स्पर्धेला आयोजन करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. आणि या स्पर्धेला देखील प्रेक्षकांनी, खेळाडूंनी डोक्यावर घेतलं. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा, परंतु तेवढं सोपं नाहीये. बॉल स्किट होतोय, बॉल वेगात येतोय आणि थोडासा बॉल वळतोय देखील. आणि 2 षटकांची समाप्ती या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. या षटकात विकेट नाही आली, परंतु 10 धावा आल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या 23. एका बाजूला कोंडेवाळ दुतुम आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर एमडी वॉरियर्स अलिबाग पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावर देखील लगावल्या गेलेल्या आहेत. या क्रिकेटच्या खेळाची एक वेगळीच मजा आहे. तो आपल्याला आता पावसाळ्यात देखील स्वस्त बसू देत नाहीये. एक कालखंड असा होता क्रिकेट म्हटलं तर, अगदी ज्या वेळेला याही परिसरामध्ये लग्न सीझन सुरू झाला, उन्हाळ्याचा तडाखा जास्त वाढला, तर त्यावेळेला क्रिकेट बंद व्हायचं आणि नाईट स्पर्धा व्हायच्या मग फेब्रुवारी मार्च नंतर. परंतु आता असं झालंय 12ही महिने क्रिकेट. आणि इकडे जर पाहिलं तर पावसाळी रबर बॉल स्पर्धा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होत आहेत. विविध स्पर्धा येऊ लागलेल्या आहेत. आणि मित्रमंडळ रायगडने एक वेगळा आदर्श घालून दिला सगळ्यांसमोर. जिल्ह्याची प्रीमियर लीग आणि ती सुद्धा पावसाळ्याची. महाराष्ट्रातील पहिला जिल्हा जिल्ह्याची प्रीमियर लीग पावसाळ्याची आयोजित करणारा ठरतोय. आणि माझ्या मध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये जिल्ह्याच्या प्रीमियर लीग पावसाळ्याच्या सुद्धा येतील, परंतु पहिली कुठे झाली याची देखील चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल. रायगड. यावेळेला फाईन लेगच्या क्षेत्रात स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, वेगवान फटका त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. धावा 4, चौकार. खेळाडू वाशिवरे गावचा आपल्याला पाहायला मिळतोय. जीवन शिंदे गोलंदाजीसाठी, एक वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत ते. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी केला जातोय. आता म्हणजे क्रिस्टियनच्या पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आहे आणि याही वेळेला यशस्वी होतोय. षटकार. धावफलक जर पाहिलं तर या षटकाराने पुढे जाताना पाहिलं मिळेल. 33 धावा धावफलकावर आहेत. आणि प्रसाद यांनी एक वेगळी रणनीती अवलंबली आहे. यस्टनच्या पाठीमागे खेळतायत, ते थर्डमॅनच्या दिशेने खेळतात, ते फाईन लेगच्या दिशेने खेळतात. त्यांनी या खेळपट्टीचा अंदाज घेतलाय, त्यांनी मॅच पाहिल्यात आणि त्यानुसार खेळ खेळतायत.
यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल तो रिच करण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणी सोडून दिला, कारण हा वाईट बॉल होता. धावसंख्या 34 वर जाईल. तिसरी ओव्हर सुरू आहे. लीग पद्धतीच्या मॅचेस आणि गेल्या काही वर्षामध्ये टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती झाली. युट्यूब आणि त्यानंतर लीग मॅचेस, या लीग मॅचच्या क्रांतीनंतर जर पाहिलं तर चेहरा मोहरा क्रिकेटचा आणखी बदललाय. आयकॉन सिस्टम देखील आली आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न, परंतु वेगाने थांबवलाय, उसळीने थांबवलंय. डॉट बॉल. दोन्ही बाजूने ज्यावेळेला सामना जातो ना, तो आपल्याला खूप आवडतो आणि तेच इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मोठ्यातली मोठी धावसंख्या देखील इकडे पाठलाग होऊ शकतो अशा प्रकारचं मैदान आहे. टप्प्याचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय प्रसाद यांचा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, फेकी केली आहे आणि तोपर्यंत जर पाहिलं तर एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 35 वर जाताना पाहायला मिळेल. काळ बदलला, क्रिकेट बदललं, षटकं कमी झाली, परंतु क्रिकेटमधील चुरस वाढली. क्रिकेटमधील जर पाहिलं तर आयोजन मात्र खूप चांगली होऊ लागली. कारण प्रत्येक स्पर्धांमध्ये म्हणजे पूर्वी ज्या काही मोजक्या स्पर्धा व्हायच्या ना, आजपासून मी 10-15 वर्ष पाठीमागे गेलो तर त्यामध्ये पूर्वी चिरल्याची अशी एक स्पर्धा व्हायची, ज्या स्पर्धेमध्ये किट मिळायची. मोजक्या स्पर्धांपैकी एक ती असायची नाईट स्पर्धेमध्ये. आणि त्यानंतर जर पाहिलं तर आता प्रत्येक स्पर्धेमध्ये किट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आयोजनं चांगली होत आहेत, दर्जेदार आयोजनं पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळताना पाहायला मिळत आहेत. मृणाल वर्सोलकर यांच्या बॅटमधून दर्जेदार स्ट्रोक येतोय कव्हर्सला. 4 चौकार. काय बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. पावसा काय कोसळायचं कोसळ. मॅच तर नाही थांबणार आहे, परंतु क्रिकेट दर्जेदार पाहायला मिळणार आहेत. याही पावसात, याही पाण्यामध्ये चांगली बॉलिंग होते, चांगली बॅटिंग होते आणि चांगली फिल्डिंग सुद्धा होते. तिसरं षटक सुरू आहे. 39 धावा या ठिकाणी एमडी वॉरियर्स अलिबाग या संघाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल थोडासा टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, परंतु तो अचूक टप्प्यावर नव्हता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 40 वर पोहोचलेली आहे. एक विकेट माघारी परतली खरी, परंतु त्यानंतर जर पाहिलं तर प्रसाद पाटील आणि मृणाल वर्सोलकर यांची पार्टनरशिप पाहायला मिळते. मृणाल खेळतायत 15 धावांवर आणि प्रसाद खेळतायत 16 धावांवर. एक जोडी मात्र या ठिकाणी जमताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कुंडेबहाळ दुतुम एका बाजूला पाहायला मिळत आहे. स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर 11 आणि दुसऱ्या बाजूला एमडी वॉरियर्स अलिबाग यांच्यातील लढत आहे. या वेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाहीये. त्या उलट बॉल मात्र पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतो. तिकडे फिल्डर तैनात आहेत आणि त्यांच्याकडे जोपर्यंत बॉल जाईल. एक धाव पूर्ण केली गेली. बघता बघता 3 षटकांचा खेळ संपतोय आणि एमडी वॉरियर्स अलिबाग संघाची धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 41. रायगड ठाण्यात धावफलकावर 1 विकेट माघारी परतलेली आहे. बऱ्यापैकी स्थिती मात्र सध्या फलंदाजी करणाऱ्या टीमची आहे आणि किती उत्कंठ असते ना. पहा, आपल्या विभागातील, आपल्या तालुक्यातील खेळाडू ज्यावेळेला खेळतो ना एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, अख्ख्या गावाला उत्कंठ लागलेली असते. अरे, आमचा गावचा खेळाडू खेळतोय, आमच्या पंचकृषीतला खेळाडू खेळतोय, आमच्या तालुक्यातील खेळाडू खेळला जातोय. तब्बल 15 तालुके रायगडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यातील जर पाहिलं तर मात्र या ठिकाणी सगळ्याच तालुक्यांमधील खेळाडू माझ्यामध्ये ही स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. अगदी कर्जत पासून पोलादपूर पर्यंतचा हा खूप मोठा पसारा. एका बाजूला सह्याद्री, दुसऱ्या बाजूला असणारा अरब सागर आणि त्यांच्या मधोमध असणारा हा रायगड जिल्हा अगदी अलीकडे बदललाय. एअरपोर्टसाठी आता ओळखला जाईल. एक काळ जर पाहिलं तर भाताचं कोठार म्हणून देखील ओळखला जाणारा हा रायगड जिल्हा, स्वराज्याची राजधानी रायगड. खूप काही, रायगड म्हटलं तर खूप काही आहे आणि रायगड म्हणजे आता क्रिकेटची देखील एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्याचबरोबर कबड्डी सुद्धा या रायगडची एक वेगळ्याच उंचीची पाहायला मिळते. असे हे रायगड क्रिकेटच्या नकाशावर स्पष्टपणे पाहायला मिळतात. छोट्या छोट्या गावातील खेळाडू जर पाहिलं तर अगदी आखातीवारी करू लागले, भारतातील मोठमोठ्या स्पर्धा गाजू लागले आणि पावसाळ्यातील क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ऋतिक पाटील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. ज्या खेळाडूने देखील डोंबिवली परिसरातील वडवली गावाचं नाव
मात्र या ठिकाणी पुढे नेलेला आहे. लेदर बॉलही क्रिकेट चांगलं खेळतात. येलो बॉल म्हणजे स्विंग बॉल, सिक्सर कंपनीचा अल्ट्रा बॉल याच्या माध्यमातून गोलंदाजी या ठिकाणी केली जाते आणि ऋतिक स्वतः येत आहेत, कारण 20 मोटरसायकल बाईक तर यांनी सुद्धा जिंकल्यात मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात. पहिल्याच बॉलवर संधी निर्माण झाली आहे, परंतु तिकडे फिल्डर नाहीये. पाण्यात बॉल पडतोय, चिखलात गवतात थोडासा वेग मंदावला, परंतु फिल्डर पोहोचतायत तोपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळते. माझ्या देखील समालोचनाच्या कारकिर्दीला एक वेगळी उंची आयाम देण्याचं काम रायगडने केलंय. म्हणजे सुधागड वगळता 14 तालुक्यांमध्ये समालोचन करण्याची संधी मला मिळाली आहे. सुधागड या करता नाही की मला 1-2 स्पर्धेला जाता नाही आलं, परंतु रायगडकरांनी देखील विशेष प्रेम दिलंय. इकडल्या गावागावातील क्रिकेट काय असतं ते जवळून पाहण्याची संधी कित्येक वर्ष मिळाली आहे. यावेळेला देखील एक चांगला, म्हणजे या बॉलवर क्रिकेट खेळणं तेवढं सोपं नाहीये, कारण या बॉलला स्विंग थोडासा जास्त आहे. ISPL मध्ये टेप बॉल नावाचा प्रकार पुढे आला, त्याला मात्र आता भरभरून मोठ्या प्रमाणावर दाद पाहायला मिळाली. आपल्याकडे देखील स्थानिक क्रिकेटमध्ये ते प्रयोग होऊ लागलेले आहेत आणि का नाही व्हावे. बदल हा समाजाचा नियम आहे आणि इकडे तेही बदल आपण स्वीकारतोय. विविध स्पर्धांमध्ये वेगवेगळे फॉर्मॅट पाहायला मिळतात आपल्याला. यावेळेला या बॉलला मात्र खूप लांबवर फेकून दिलंय. बॉल कोणता याचा मला फरक पडत नाही, मी आलोय अलिबागवरून इकडे षटकार मारण्यासाठी. हा घ्या षटकार, तो हा तर जाईल सीमा रेषा पार. षटकार. मृणाल वर्सोलकर या नावाची चर्चा मुसळधार पावसात सुद्धा होताना पाहायला मिळत आहे. पावसाची तमा नाहीये, बॉलची तमा नाहीये. मी आज माझ्या तालुक्याचं, माझ्या गावाचं नाव करायला इकडे आलोय, हेच मृणाल वर्सोलकर सांगतायत. आणि काय दर्जेदार कामगिरी या ठिकाणी आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या संघासाठी, MD वॉरियर्ससाठी या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु कमबॅक करावं लागेल. स्वर्गीय धोंडू शेठ भास्कर, दुतुम कुंडेवाडी या संघासाठी 49 धावा धावफलकावर आहे, तर ऋतिक पाटील गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मृणाल आता 23 वर जाऊन पोहोचलेले आहेत. दर्जेदार क्रिकेट आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळच्या 17 पासून पावसाची रिपरिप, मोठ्या प्रमाणावर पाऊस आणि मजा सुद्धा क्रिकेटची. यावेळेला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, आणि इकडे गोलंदाजाने एक महत्वाचं काम केलंय. डायरेक्ट हिट या ठिकाणी नॉन स्ट्राईक इंडला केला आणि प्रसाद जे खूप चांगलं क्रिकेट खेळत होते 10 बॉलमध्ये 17 वर, ते होतील धावबाद. आपण पाहतोय पाऊस या ठिकाणी पाहतोय आणि आवर्जून या क्रिकेट विषयी देखील थोडीशी माहिती मला द्यावीशी वाटेल, कारण याच रबर बॉल क्रिकेटच्या पावसाळी स्पर्धेमध्ये 1988 साली उमेश मांजरेकर सरांना भारतातील पहिली 4 व्हीलर कार मिळाली होती आणि ती रबर बॉल क्रिकेटमध्ये मिळाली होती. 89 म्हणजे 1989 साली 11 स्कूटर देण्यात आल्या होत्या विजेत्या MET, बजाज MET, आणि 1990 साली 1-1 तोळा सोनं 11 खेळाडूंना देण्यात आलं होतं रबर बॉल स्पर्धेमध्ये. हा इतिहास आहे. परंतु त्यावेळेला लाल बॉल असायचा, त्यावेळेला बॉलिंग फेकी चालायची आणि चिखलाचं मैदान असायचं. परिस्थिती बदलली आहे. यावेळेला फुलटॉस बॉल, त्याच्यावर मात्र प्रहार केलाय. बॉल निघालाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु गवतामध्ये त्याचा वेग मंदावतोय आणि पाण्यामधून प्रवास करत असताना फिल्डर आले, थ्रो करतायत. तोपर्यंत जर पाहिलं तर त्या ठिकाणी 2 धावा मिळतील. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत नवीन बॅटर निखिल पाटील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. यस, निखिल पाटील याही खेळाडूकडे जबरदस्त टॅलेंट आहे. मोठमोठ्या स्पर्धा खेळताना पाहायला मिळतात. आयकॉन म्हणून सुद्धा चांगलीच मागणी असते या खेळाडूंना सुद्धा. वगैरेंचेच खेळाडू आहेत आणि 51 धावा. सुरुवात एक मोठा फटका आला खरा, परंतु त्याला देखील लगाम घालण्याचं काम मात्र या ठिकाणी ऋतिक पाटील सध्या करतायत. दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल, वेगवान फटका खेळला खरा, परंतु मिड ऑनच्या दिशेने अडवला जाईल. गवतामधून ज्यावेळेला हा बॉल ट्रॅव्हल होतो ना, त्यावेळेला मात्र वेग मंदावतोय. त्यातल्या त्यात पाण्यामधून देखील, म्हणजे काही वेळा याही परिस्थितीत बॉल मैदानाच्या बाहेर जातोय खरा, परंतु वेग मंदावतोय सध्याच्या घडीला. ओव्हर संपतात 4, धावसंख्या झाली 52, विकेट 2, MD वॉरियर्स अलिबाग.
जो मैदानावर आला ना तो तर मात्र अगदी गुंग होऊन गेलाय हे क्रिकेट पाहण्यामध्ये, पावसाळी क्रिकेट. आणि आज पाऊस देखील नाराज करत नाहीये, खूप मोठ्या प्रमाणावर येतोय. गोलंदाजीमध्ये बदल केला जाईल. पहिलं षटक ज्या शुभम पाटील यांनी टाकलं तेच शुभम पाटील या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चिरलेगावचे खेळाडू, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्याला हे दोन्ही बॅटर. चला पुढच्या दोन्ही कॅप्टनला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाने परिस्थितीनुसार आपल्या टीमला गरज काय, बॅटर पाहिजे, बॉलर पाहिजे, ऑलराऊंडर पाहिजे, ते आपल्या टीममध्ये समाविष्ट केलेले आहेत. यानंतर सुद्धा एक महत्वाचा सामना होणार आहे. श्रीजा KPC इनामपुरी, योगेश पवार या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अंगद पाटील पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय दिलीप मामा चौधरी ऑरियर्स, महालक्ष्मी शिरडोन चिंचवण हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळेल. ओमकार पाटील यावेळेला फटका खेळलाय खरा, पाहूयात किती लांबवर जातोय. आणि मृणाल बरसोरकर याही बॉलला म्हणताय जा सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. रायगडामध्ये पाहायला मिळते जबरदस्त बॅटिंग. आणि या स्पर्धेत सर्वात लांबवरचा षटकार मारणाऱ्या खेळाडूला विशेष पुरस्काराने त्यांना देखील नक्कीच सन्मानित केलं जाणार आहे. पाऊस कोसळतोय आणि मैदानात मृणाल देसाई देखील कोसळताना पाहायला मिळतात. त्यांची बॅट बोलते आणि जबरदस्त कामगिरी होते. 58 धावा फलकावर आहेत. मृणाल बरसोलकर. हो, यावेळेला उसळी थोडीशी जास्त पाहायला मिळाली. जाईल बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. 32 धावांवर मृणाल बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. शुभमने कमबॅक केलाय आणि आणखीन एक या ठिकाणी चांगला बॉल सादर केलाय. कधी इकडे तर कधी तिकडे जाणार ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. श्रावण महिन्याचा पहिला दिवस आहे. यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉलच्या लाईन मध्ये नाही आले. ऑन साईडला खेळायला गेले, परंतु बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी त्वरित या. प्लेइंग 11 लिस्ट देखील आपल्याला सबमिट करायची आहे. उसळी होती, हुक केला. यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात करण्यात आले. ही फिल्डिंग प्लेसमेंट तुम्हाला टेनिस क्रिकेटमध्ये नाही पाहायला मिळणार, रबर बॉलमध्ये पाहायला मिळते. या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे या बॉलच्या हाईटसाठी. सर, हा पहिला बाउन्स साठी आहे, हाईट साठी. यस, पहिला. यस, 1 बाउन्स दिला, पहिला बाउन्स. चांगलं दर्जेदार क्रिकेट दोन्ही बाजूने होतंय, कधी बॉलर तर कधी बॅटर. ओ हो 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 हो, प्रचंड वेगात हा बॉल यष्ट्यांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. आणि इकडे यस, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली पुन्हा एकदा. चला, नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी संपर्क करा ओंकार. आणि
रायगड का टायगर उस्मान पटेल त्यांच्या ठिकाणी आगमन झाले. उस्मान, आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल केपीसी इनामपुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय दिलीप बारम चौधरी शिरढोण महालक्ष्मी चिंचवड हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या टीमचे कॅप्टन ओमकारला आम्ही आमंत्रित करतोय की आपण मंचावर या टॉससाठी. नो बॉल या ठिकाणी घोषित करण्यात आलाय. त्याचा फायदा या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न राहील. निखिल पाटील, मृणाल वरसोलकर, अलिबागचे हे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 59 धावा धावफलकावर ओव्हर नंबर 5 सुरू असताना प्रेक्षकांचं मनोरंजन या ठिकाणी होत आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर युट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जुडलेले आहेत. हा बॉल थोडासा पुढे केला होता, परंतु बॅट थोडीशी हातात फिरली. बॉल कव्हरच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावीने धावसंख्या 60 वर पोहोचली सुद्धा. 5वं षटक मार्गस्थ असताना भारतीय टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंच्या यादीतील मोठं नाव उस्मान पटेल हे सुद्धा इन ऍक्शन मध्ये आज आपल्याला पाहायला मिळतील. मृणाल वरसोलकर, आणखीन एक मोठा फटका. जसा बॅटला बॉल लागला ना त्याच वेळेला धावा लिहिल्या होत्या 6, नाव लिहिलं मृणाल वरसोलकर आणि गाव लिहिलं अलिबाग कोळीवाडा. सिक्सर. संपतोय. 67 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 39 धावांवर मृणाल वरसोलकर खेळताना पाहायला मिळत आहेत. 67. अजूनही जर पाहिलं तर एक षटक बाकी आहे आणि या एका षटकात किती धावा येणार म्हणजे एक 80ची मॅच चांगली होऊ शकते दोन्ही संघांना. म्हणजे रबर बॉल क्रिकेट असं क्रिकेट आहे कारण पाऊस सुरू असताना एक्स्ट्रा रन सुद्धा मोठ्या प्रमाणावर येतात. ओला बॉल असतो तो योग्य ठिकाणी टाकणं तेवढंही जमत नसतं आणि त्याही धावा मात्र तुमच्या मदतीला येताना पाहायला मिळत असतात. 94 धावांचा पाठलाग झालाय आणि लेखणी तज्ज्ञ म्हणजेच कांचन पालकर आम्हाला सांगतायत 4 चेंडू राखून मात्र झालाय. मग त्यामुळे एक मोठी धावसंख्या कुठेतरी 80-85 पर्यंत तरी जाण्याचा प्रयत्न असणार आहे इकडे. आणि मृणाल त्यासाठीचे प्रयत्न करतात. जोडीला निखिल सुद्धा मैदानात आलेत आणि आता पुढलं षटक घेऊन जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा बामणडोंगरीचे आदित्य पाटील यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. अलिबाग कोळीवाड्याचे खेळाडू एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वागरणचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. निखिल पाटील काल आदर्शने सुद्धा काल चांगली कामगिरी केली आणि हे सगळे खेळाडू आहेत ना आपल्या गावाचंही नाव करतायत. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पॉईंटच्या बाजूला, परंतु बॉल मात्र थोडासा पाठीमागे मार्गस्थ होतोय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र या ठिकाणी रिस्क तर घ्यावीच लागली, रिस्क घेतली आहे आणि 2 धावा सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळाल्या होत्या. कारण सुरुवातीला थोडेसे थांबले होते तिकडे मृणाल, परंतु निखिल म्हणतायत हे होऊ शकतं कारण ओला बॉल अचूक टप्प्यावर थ्रो करणं तेवढं सोपं नाहीये. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आता 69 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाऊस कोसळायला लागलाय पुन्हा एकदा. धो कोसळणारा पाऊस आणि या पावसामध्ये सुरू असणारं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. पावसाळी रायगड प्रीमियर लीग. ऑप्टमच्या बाहेर वेगवान चेंडू या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाले. कारण बॉल ओला असल्यानंतर जसं बॉलरला टाकणं अवघड आहे ना तसं बॅटरला सुद्धा फुटवर्क करणं तेवढं सोपं नाहीये. ओल्या वातावरणामध्ये तुम्ही तेवढं सहज फुटवर्क नाही करू शकत. धावसंख्या 69 झाली आहे. 6वं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. खूप चांगलं लाईव्ह कव्हरेज 24 लाईव्ह इव्हेंटची टीम या ठिकाणी करते. ऑप्टमच्या बाहेर पुन्हा एकदा हा चेंडू पाहायला मिळतोय खरा आणि अशा प्रकारची धाव मात्र या ठिकाणी नाहीये. म्हणजे आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 2 बॉल डॉट टाकलेत. आदित्यने आपल्या टीमचं कमबॅक करून दिलंय. शेवटच्या षटकामध्ये एक डॉट बॉल सुद्धा खूप महत्वाचा असतो, परंतु अलिबागकरांना मोठे फटके देखील या ठिकाणी मारावे लागणार आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळाय खरा. तिकडे फिल्डर दूर वरून आले. कॅच पकडण्याचा प्रयत्न नाही सफल झाला. त्या उलट बॉल सीमारेषा पार. धावा 4. वा, स्किट झाले फिल्डर त्या ठिकाणी आणि बरेच पुढे गेले.
आणि पावसाळी क्रिकेटची ही तर मजा आहे, परंतु आम्ही पुन्हा एकदा सांगतो स्वतःची काळजी देखील घ्यायची आहे. दुखापत होणार नाही, कारण आयोजकांनी घेतली खूप चांगलं मैदान या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चला नेक्स्ट टीम, नेक्स्ट मॅच. ओमकार कॅप्टन, आपण लवकर या प्लीज. निखिल, हा बॉल पुढे गेला होता, स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु निघाला बॉल थर्डमॅनच्या दिशेने, तिकडे एक धाव येईल. आणि धावसंख्या जर पाहिली तर 74 धावा, म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या उभारली गेली आहे, परंतु डावाचा शेवट कसा होणार हे मात्र बाकी आहे. या डावामध्ये ज्यांनी झुंज दिली, सलामीला आले, 18 बॉलमध्ये 39 धावा केल्या, डावाचे नायक राहिले मृणाल वर्सोलकर, मात्र स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. रायगड प्रीमियर लीगचं हे पावसाळी पर्व आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच पर्वामध्ये आणि या पावसाळी आयोजनामध्ये आदर्श परिवाराने घेतलेली मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आदित्य पुन्हा एकदा यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल, टायमिंग नाही होऊ शकलं त्या ठिकाणी. रनआउटच्या स्वरूपातील विकेट त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. आदित्यने चांगली गोलंदाजी केली. शेवटच्या षटकामध्ये त्यांनी जर पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च केल्या आणि आपल्या टीमचं पुन्हा एकदा कमबॅक केलंय, परंतु धावसंख्या देखील काही कमी नाहीये. 74 झालेल्या आहेत आणि 75 धावा स्वर्गीय धोंडूशेठ भास्कर 11 दुतुम कुंडेवाळ संघाला करायच्यात MD वॉरियर्स अलिबाग संघाच्या विरुद्ध. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, चला टॉस त्या ठिकाणी होईल. चला जाऊया आपण नेक्स्ट मॅच टॉस कडे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. एका बाजूला स्वर्गीय दिलीप बाळाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड, आणि दुसऱ्या बाजूला KPC इनामपुरी. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतात. मी विनंती करतोय योगेश पवार आपण सुद्धा यायचं आहे, आणि नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय सुनीलजी कदम अलिबाग यांना मी विनंती करतोय की आपण यावं आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करावा. श्रीजा 11 KPC इनामपुरी.